सर्वांना नमस्कार आणि मेकॅनिकल डिझेलच्या या मॉड्यूलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जेव्हा इंजिन सुरू होत नाही तेव्हा हलकी मोटार वाहने किंवा जड मोटार वाहनांच्या समस्यांचे निवारण करणे शिकूया। उद्दिष्टे: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल इंजिन सुरू न होण्याची कारणे दुरुस्त करणे, उच्च इंधन वापराची कारणं दुरुस्त करा, इंजिन ओव्हरहीटिंग, लो पॉवर निर्मिती, इंजिन तेलाच्या वापराची दुरुस्ती करणे, कमी किंवा जास्त इंजिन ऑइल प्रेशरची कारणे दुरुस्ती, इंजिनच्या आवाजाची दुरुस्ती करणे, लागणारी साधने, उपकरणे आणि यंत्रसामग्री गोळा करूया। प्रशिक्षणार्थी टूल्स किट 1, सॉकेट स्पॅनर सेट 1, टॉर्क रेंज 1, फिलर गेज 1, मल्टी सिलेंडर डीझेल इंजिन 1, मल्टीमीटर 1, प्रेशर गेज 1, इंजेक्टर टेस्टिंग मशीन 1, केरोसिन आवश्यकतेनुसार, सोप ऑइल आवश्यकतेनुसार, लुब्रिकंट ऑइल आवश्यकतेनुसार, क्लीनिंग क्लॉथ करण्यासाठी, एमोरी पेपर आवश्यकतेनुसार, ग्रीस आवश्यकतेनुसार। इलेक्ट्रिकल कारणांमुळे इंजिन सुरू होत नाही। बॅटरी टर्मिनल्स लूज किंवा गंजले असतील का तपासा। योग्य साधनांनी टर्मिनल घट्ट करा। बॅटरी टर्मिनल्स गंजलेले आढळल्यास बेकिंग सोडा इत्यादी क्लीनिंग एजंट्ससह टर्मिनल स्वच्छ करा। स्टार्टर स्विच तपासा। स्टार्टर स्विच सदोष असल्याचे आढळल्यास ते चांगल्या स्विचने बदला। बॅटरी तपासा। मल्टीमीटर प्रोब्स बॅटरी टर्मिनल्सवर ठेवा आणि त्याचे व्होल्टेज मोजा। कमी किंवा डिस्चार्ज झाल्याचे आढळल्यास बॅटरी रिचार्ज करा। स्टार्टर मोटर तपासा। स्टार्टर मोटर तपासण्यासाठी जर ते काम करत नसेल तर सदोष असेल तर ते चांगले बदला। यांत्रिक कारणांमुळे इंजिन सुरू होत नाही। टाकीमधील इंधन तपासा। जर इंधन नसेल तर टाकीमध्ये इंधन भरा। अडथळ्यांसाठी इंधन फ्युएल पाईप तपासा। फ्युएल पाईपवर कोणताही ब्लॉकेज आढळल्यास इंधन लाईन क्लीनर किंवा डिझेल इंजेक्टर क्लीनर वापरून फ्युएल पाईप स्वच्छ करा। फ्युएल फिलर तपासा। तुम्हाला काही क्लॉग्स आढळल्यास त्यांना चांगल्यांसह बदला। सायलेन्सर आणि एक्झॉस्ट मॅनिफोल्ड तपासा। जर तुम्हाला काही आढळले तर ते स्वच्छ करा। इंजेक्शन टायमिंग तपासा। इंजेक्शन टायमिंग चुकीची किंवा अयोग्य असल्यास ते रिसेट करा। व्हॉल्व्ह टायमिंग तपासा। बुश टायमिंग अयोग्य असल्याने ऍडजस्ट करा। फ्युएल इंजेक्टर पंप तपासा। काही दोष आढळल्यास त्यांची दुरुस्ती करा आणि पुन्हा कॅब्रुलेट करा। इंजिनचे कॉम्प्रेशन तपासा। कमकुवत असल्याचे आढळल्यास इंजिन दुरुस्त करा। हाय फ्युएल कन्झम्पशन इंधनाची गळती तपासा। एअर क्लीनर तपासा। जर काही क्लॉग्स आढळले तर स्वच्छ करा। इंजेक्टर तपासा। इंजेक्टर मध्ये काही दोष आढळल्यास ते बदला। इंधन इंजेक्टर पंप तपासा। काही दोष आढळल्यास त्यांची दुरुस्ती करा आणि पुन्हा कॅलिब्रेट करा। इंजिन कॉम्प्रेशन प्रेशर तपासा। कॉम्प्रेशन प्रेशर रेंज मध्ये नसल्यास इंजिनची दुरुस्ती करा। इंजिन ओव्हरहीटिंग रेडिएटर मधील पाण्याची पातळी तपासा। रेडिएटर मधील पाण्याची पातळी कमी असल्यास पाणी भरा। बाह्य गळती तपासा आणि रेडिएटरची नळी होज निघाला आहे का ते तपासा। जर काही गळती किंवा पडझड सापडले तर बदला। थर्मोस्टॅट व्हॉल्व्ह तपासा। दोषपूर्ण आढळल्यास थर्मोस्टॅट बदला। सिलेंडरच्या हेडचा घट्टपणा तपासा। जर सिलेंडरचे हेड सैल असेल तर ते घट्ट करा। रेडिएटर प्रेशर कॅप तपासा। सदोष असल्याचे आढळल्यास त्यास चांगल्यासह बदला। अंतर्गत आणि बाह्य क्लोजिंग साठी रेडिएटर कोर तपासा। काहीही क्लोजिंग आढळल्यास
रेडिएटर कोर तपासा, वॉटर पंप तपासा. काही दोष आढळल्यास त्याची दुरुस्ती करा. सायलेन्सर आणि एक्झॉस्ट मॅनिफोल्ड तपासा. जर तुम्हाला काही अडथळे आढळले तर ते स्वच्छ करा. सिलेंडर ब्लॉक, स्केल फॉर्मेशन किंवा वॉटर पॅसेज मध्ये अडथळा येण्यासाठी तपासा. कोणताही अडथळा आढळल्यास इंजिनची दुरुस्ती करा. लो पॉवर निर्मिती, फ्युएल पाईप्स मध्ये बाह्य इंधन गळती तपासा. जर काही गळती किंवा अडथळे आढळले तर ते दुरुस्त करा. इंधन फिल्टर आणि ओव्हरफ्लो व्हॅल्व्ह तपासा. जर फ्युएल फिल्टर बंद असेल तर ते बदला. एअर क्लीनर तपासा. क्लॉग आढळल्यास बदला. टॅपेट क्लिअरन्स तपासा. जर टॅपेटची वैशिष्ट्यानुसार क्लिअरन्स नसेल ते सांगितल्यानुसार ऍडजस्ट करा. इंजेक्शन टायमिंग तपासा. इंजेक्शनची वेळ निर्देशना नसल्यास ती रिसेट करा. सायलेन्सर आणि एक्झॉस्ट मॅनिफोल्ड तपासा. जर काही आढळलं तर स्वच्छ करा. इंजेक्टर तपासा. दोष आढळल्यास त्याची दुरुस्ती करा. फ्युएल फीड पंप तपासा. काही दोष आढळल्यास दुरुस्ती करा, पुन्हा कॅलिब्रेट करा. इंजिनचे कॉम्प्रेशन प्रेशर तपासा. कॉम्प्रेशन प्रेशर रेंजमध्ये नसल्यास इंजिनची दुरुस्ती करा. या व्हिडिओमध्ये इंजिन सुरू न होण्याची कारणे, यांत्रिक आणि विद्युत दोन्ही, फ्युएलचा जास्त वापर, इंजिन ओव्हरहीटिंग, लो पॉवर निर्मिती, तीही कारणे कशी दुरुस्त करावीत यावर चर्चा केली. तुमचा संयम आणि सहभाग याबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.